आणि पालकमंत्री पदावरनं महायुतीत सुरू झालेलं नाराजी नाट्य काही केलं थांबत नाहीये, संपत नाहीये। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली असली तरी नावं जाहीर झालेले मंत्री पालकमंत्री पदावर कायम राहण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे आधी मंत्रीपद आणि आता पालकमंत्री पदावरनं युतीत रंगलेल्या वादावरनं विरोधकांनी जोरदार टोले लगावलेत। पालकमंत्री पदावरून दंगल सुरू, मंत्रीपद मग डिपार्टमेंट मग पालकमंत्री। मला खरं सांगू, मला उबग आला या विषयाचा। ॲक्च्युली मला उबग आला। पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी। पालकमंत्री पदावरनं सुरू झालेलं नाराजी नाट्य आणि राजकारण दोनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। खास करून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीत पडलेल्या वादाच्या ठिणगीचा आता भडका उडालाय। महायुतीतल्या वादाला आणखी हवा देण्याचं काम केलंय ते संजय राऊतांनी। पालकमंत्री पदासाठी सुरू असलेली दंगल आर्थिक कारणातनं सुरू असल्याचा सनसनाटी खुलासा संजय राऊतांनी केलाय। पालकमंत्री पदावरनं वाद घालून महायुतीनं बहुमताचा अपमान केल्याची टीकाही त्यांनी केली। पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे, त्याला दंगलच म्हणायला पाहिजे। कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं, तटकरे यांच्या विरुद्ध घोषणा देणं, धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीतही तेच घडले। मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री पदाची घोषणा करून परदेशात गेले उदय सामंत यांच्याबरोबर। एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे। एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे। पालकमंत्रीपद हे निमित्त आहे। पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे, म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे। रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत, सदन जिल्हा आहे, अनेक बाबतीत उद्योग आहेत, इंडस्ट्री आहे, त्यांना छळून जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील असा एक तिकडे हिशोब नेहमी असतो। पालकमंत्री पदावरनं सर्वाधिक वाद रंगला तो रायगड आणि नाशिकमध्ये। त्यामुळे दोनही ठिकाणच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली। पण स्थगिती मिळाली असली तरी रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजनच पालकमंत्रीपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे। याबद्दलची काही खास कारणं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी सांगितली आहेत। गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात। तसंच ते सरकारचे संकट मोचक अशी त्यांची ओळख आहे। 2च वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातला। त्याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडे पालकमंत्रीपद राहावं यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं कळत आहे। तर इकडे रायगडचा निर्णय बदलणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादीच्या गोटात आहे। अदिती तटकरेंसाठी अजित पवारांकडनं राजकीय वजन खर्ची केलं जाण्याची शक्यता आहे। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पालकमंत्री पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला जाऊ शकतो। अदिती तटकरेंची मंत्रीपदाची आणि पालकमंत्री पदाची सुद्धा ही दुसरी टर्म आहे। याच पार्श्वभूमीवर अदिती तटकरेंकडे रायगडचं पालकमंत्रीपद कायम असेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे। खरं तर पालकमंत्रीपद जाहीर होण्यापूर्वी महायुतीचे 3ही प्रमुख नेते आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे। पण असं असताना सुद्धा नाराजी चव्हाट्यावर आल्यानं वेगळीच कुजबुज रंगते। आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे। ह्या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे। मी तुम्हाला सांगू, मला एक गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला आहे। मग मंत्रीपद मग डिपार्टमेंट मग पालकमंत्री। मला खरं सांगू, मला उबग आला या विषयाचा। ॲक्च्युली मला उबग आला। महायुतीत रंगलेल्या पालकमंत्री पदाच्या वादावरनं सत्ताधाऱ्यांनी काहीसा सारवासारवीचा प्रयत्न केलाय। पण मला खात्री आणि विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे याबाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आदितीताईंनाच त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्रीपद देते। महायुतीचा महत्त्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे, त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी
काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. मोठ्या बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुतीच्या गोटात आधी मंत्रिपदांवरनं वाद रंगला आणि आता पालकमंत्रीपदावरनं. त्यामुळे सरकारमधल्या बेबनावावरती टीका करण्याची आयती संधीच विरोधकांना चालून आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.